नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 8वीचा विज्ञान, ज्याच्यामध्ये 14वा लेसन उष्णतेचे मापन व परिणाम. विद्यार्थी मित्रांनो, याच्यापूर्वी आपण 4 सेशन पाहिलेले आहेत. आधीच्या सेशनमध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे कॅलरी मापीचा वापर करून एखाद्या वस्तूचा उष्मांक किती आहे, उष्णता किती आहे, उष्णता किती देतो किंवा किती घेतो हे आपण काढू शकतो. कॅलरी मापीमध्ये आपण बघितलं की थर्मोमीटर, स्टरर आहे, त्यानंतर पाणी आणि तांब्याचं भांड जे बाहेरील जो परिसर आहे त्याच्यापासून आयसोलेट केलेला आहे, जेणेकरून उष्णतेचं वहन होऊ नये. आणि आपल्याला विशिष्ट उष्मा माहित असेल, मास माहित असेल, तर आपण त्या पदार्थाचं किती उष्णता देतो किंवा किती घेतो हे काढू शकतो. त्याचप्रमाणे आपण आधीच्या सेशनमध्ये पाहिलं की तापमान आणि उष्णता या दोन भिन्न गोष्टी आहेत. उष्णता आपण हात लावून सांगू शकतो की एखादा पदार्थ उष्ण आहे, थंड आहे की कमी उष्ण आहे, परंतु आपण एक्झॅक्ट उष्णता किती आहे हे सांगण्यासाठी तापमापीचा वापर करतो. म्हणजे तापमान किती आहे याच्यावर आपल्याला तापमापीच्या सहाय्याने काढता येतं. जसं की आपल्याला आलेला ताप आपण तापमापीच्या सहाय्याने मोजू शकतो. तर अशा प्रकारे आपण काही गोष्टी बघितल्या, उष्णता, तापमान, त्याच्यानंतर एक रेषीय प्रसरणांक विषयी आपण बोललो. आता उरलेला म्हणजे बाकीचा दुसरा जो प्रसरणांक आहे त्याच्याविषयी आपण आता या शेवटच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. चला तर मग पाहूया उष्णतेचे मापन व परिणाम याच्यामध्ये सेशन 5वा. इथे पहा, स्थायूचे प्रतलीय प्रसरण म्हणजे प्लॅनर एक्सपान्शन ऑफ सॉलिड. आपण आधीच्या सेशनमध्ये पाहिलं की एक रेषीय प्रसरण. आता आपण प्रतल म्हणजे इमॅजिनरी क्वाड्रिलॅटरल, एक चौकोन जो आपण इमॅजिन करतो. मग स्थायूचे प्रतलीय प्रसरण होत असताना काय होतं, एक रेषीय प्रसरणामध्ये आपण बघितलं त्याच्यामध्ये लांबी वाढते. तर स्थायूच्या एकरेषीय प्रसरणाप्रमाणेच स्थायूच्या पत्र्याचे तापमान वाढवल्यास त्याचे क्षेत्रफळ वाढते. म्हणजे एका चौकोनी भागामध्ये याचं प्रसरण पाहायला सुरुवात होते. आता क्षेत्रफळ वाढते, या स्थायूचे प्रतलीय प्रसरण असं म्हणतात. आता ते खालील सूत्राने आपण काढू शकतो. बघा, A2 आपण तिकडे वापरला होता L2, कारण इथे लांबी वाढत होती, इथे एरिया वाढतोय म्हणून A घेतलेला आहे. A2 = A1 × ब्रॅकेट 1 + डेल्टा लॅम्बडा टी. आता हे डायरेक्ट सूत्र तुम्हाला काढलेलं आहे. इथे आपण L2 - L1 वगैरे वापरला होता, परंतु इथे A2 - A1 न वापरता डायरेक्ट तुम्हाला सूत्र दिलेलं आहे. तिथे लॅम्बडा हा प्रसरणांकाचा स्थिरांक होता, एक रेषीय प्रसरणांकाचा. इथे सिग्मा हा आहे. आता बघा, इथे डेल्टा टी हा तापमानातील बदल असून A1 व A2 ही पत्र्याची आरंभी व अंतिम क्षेत्रफळ आहे. म्हणजे आपण त्याला उष्णता देण्यापूर्वीचं क्षेत्रफळ A1 आहे आणि उष्णता दिल्यानंतरचं क्षेत्रफळ A2 हे आहे. आता इथे सिग्मा, जसं आपण पहिल्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं, मी तो लॅम्बडा बघितला होता, तसा इथे सिग्मा बघतोय, स्थिरांक. सिग्मा हा पदार्थाचा द्विघाती किंवा प्रतलीय प्रसरणांक आहे, म्हणजेच हा तो इथला कॉन्स्टंट आहे. तर त्याच्यानंतर आपण बघणार आहोत, हे सूत्र झाल्यानंतर, जसं आपण एक रेषीय प्रसरणामध्ये व्यवस्थित बघितलं होतं कशा प्रकारे ते काढलेलं आहे, इथे फक्त आपण त्याच्या किमती लागलेल्या आहेत. आता घनीय प्रसरण याच्यामध्ये आपण व्हॉल्यूम बघणार आहोत. व्हॉल्यूमेट्रिक एक्सपान्शन ऑफ सॉलिड्स म्हणजे स्थायूचे घनीय प्रसरण. पत्र्याप्रमाणेच स्थायूच्या त्रिमितीय तुकड्याला म्हणजे ह्याला लांबी, रुंदी आणि उंची तिन्ही प्रकार आहेत. क्षेत्रीय प्रसरण बघताना आपण फक्त लांबी आणि रुंदीचा विचार करतो आणि रेषीय प्रसरण बघताना आपण फक्त लांबीचा विचार करतो. आता पत्र्याप्रमाणे स्थायूच्या त्रिमितीय तुकड्याला उष्णता दिली असता त्याचे सर्व बाजूने प्रसारण होते. पत्र आपण बघितलं होतं, त्याच्यामध्ये लांबी आणि रुंदीच्या बाजूने प्रसरण झालं होतं, परंतु इथे त्रिमितीय असल्यामुळे, 3 डायमेन्शन असल्यामुळे सर्व बाजूने त्याचे प्रसरण होते, म्हणजेच त्याचे आकारमान वाढते. आकारमान म्हणजेच व्हॉल्यूम वाढते. या स्थायूचे घनीय प्रसरण म्हणतात. या वाढीचे सूत्र आपण पुढील प्रमाणे लिहू शकतो. V2 = V1 × ब्रॅकेट 1 + बीटा डेल्टा टी. आता इथे बघा बीटा आलेला आहे. आपण प्रत्येक ठिकाणी वेगळ्या प्रकारचा स्थिरांक वापरतोय. एक रेषीय प्रसरणामध्ये आपण लॅम्बडा वापरला होता, स्थायूच्या प्रतलीय प्रसरणामध्ये आपण सिग्मा वापरला होता आणि इथे बीटा वापरलेला आहे. इथे सर्व सूत्र तुम्हाला काढून दाखवलेलं आहे. डायरेक्ट L1 च्या ठिकाणी L2 च्या ठिकाणी आपण V2 टाकतोय आणि L1 च्या ठिकाणी V1 टाकतोय. आता इथे डेल्टा टी हा तापमानातील बदल असून V2 व V1 ही स्थायूची बघा कसे आहेत, तर त्याचे आकारमान वाढत आहे. या स्थायूचे घनीय प्रसरण असं म्हणतात. म्हणजे सर्व बाजूने वाढलं की त्याला घनीय प्रसरण असं म्हटलं जातं. या वाढीचे सूत्र आपण तुम्हाला बघितलेलंच आहे. V2 = V1 × ब्रॅकेट 1 + बीटा लॅम्बडा टी. आता बीटा हा काय आहे, तर पदार्थाचा घनीय प्रसरणांक आहे. इथे बघा, तुम्ही रेल्वेचे रूळ पाहिले आहेत काय, ते लांबच्या लांब सलग नसतात बघा. तर काही ठराविक अंतरावर त्यात थोडी फट ठेवली जाते. म्हणजे तापमानातील बदलाप्रमाणे त्यांची लांबी कमी किंवा जास्त होण्यास वाव असतो. म्हणजे जर समजा सलग ठेवले तर काय होईल, दोन भागामधले
तर ते एकमेकावर चढतील असे, म्हणजे एकमेकावर हे होतील आणि त्याच्यामुळे ट्रॅक वरून रेल्वे जाताना ती घसरू शकते. तर याच्यासाठी यांच्यामध्ये त्यांना वाव मिळावा, प्रसरण व्हावं, किंवा टेम्परेचर मे महिन्यामध्ये टेम्परेचर खूप वाढलेलं असतं त्यावेळी त्याचं रेषीय प्रसरण होऊ शकतं. आता ही फट ठेवली नाही तर उष्णतेचे प्रसरण झालेले रूळ वाकडे होतील व अपघात होण्याचा धोका असतो आणि म्हणून अशा प्रकारचे हे रूळ यांच्यामध्ये गॅप ठेवलेली असते. रेल्वेच्या रुळांप्रमाणे प्रसरणामुळे उन्हाळ्यात पुलांची लांबी वाढण्याची देखील शक्यता असते. डेन्मार्कमधील 18 किलोमीटर लांबीच्या द ग्रेट बेल्ट ब्रिज याची लांबी उन्हाळ्यात 4.7 मीटरने वाढते. म्हणून पुलांच्या रचनेत देखील हे प्रसारण सामावून घेण्यासाठी तरतूद केलेली असते. म्हणजे प्रसरणामुळे अशा प्रकारच्या गोष्टी होत असतात आणि म्हणून सायंटिफिकली याला बघितलं जातं. जसं रेल्वे रुळ आपण बघतो किंवा रेल्वे पुलांचं प्रसरण सुद्धा अशा प्रकारे होऊ शकतं आणि म्हणून त्यांच्यामध्ये वाव मिळावा म्हणून त्याच्यामध्ये गॅप ठेवलेली असते. इथे बघा द्रवाचे प्रसरण. आता आपण स्थायूचे बघून झालं, आता द्रवाच्या प्रसरणाकडे येऊया. एक्सपान्शन ऑफ लिक्विड्स. द्रवाला ठराविक आकार नसतो पण त्यांना ठराविक आकारमान मात्र असते. म्हणजे आपल्याला माहित आहे, आपण दूध घेतलं, आपण पेल्यामध्ये होतं तर पेल्याचा आकार येतो, ग्लासमध्ये होतं तर ग्लासचा आकार येतो, किंवा आपण एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये ओतलं तर त्या भांड्याचा आकार तर घेतो. म्हणजे त्याला विशिष्ट आकार नसतो पण तो आकारमान सारखंच असतं. 1 लिटर तर 1 लिटर सगळीकडे राहणार, म्हणजे त्याचं व्हॉल्यूम सेम आहे. म्हणून आपण द्रवाचा घनीय प्रसरणांक वरील सूत्र आपण लिहू शकतो. आता आपण फक्त घनीय प्रसरणांक का लिहू शकतो याचं कारण द्रवाला एक फिक्स काय असतो, व्हॉल्यूम असतो, त्याला आकार नसतो म्हणून व्हॉल्यूम फिक्स असतो. V2 = V1 1 + बीटा डेल्टा टी. आता डेल्टा टी काय आहे तर तापमानातील बदल आणि V2 आणि V1 ही द्रवाची अंतिम व आरंभीची आकारमाने आहेत. तर बीटा हा आपण बघितलेला आहे आधीच स्थायूमध्ये की तो तिथे स्थायूचा प्रसरणांक होता, इथे हा द्रवाचा प्रसरणांक आहे. बघा द्रवाच्या प्रसरणाचा दैनंदिन जीवनात होणारा कोणता उपयोग तुम्ही पाहिलेला आहे ते तुम्ही सांगायचं आहे. उष्णतेचा पाण्यावर होणारा परिणाम हा इतर द्रवांवर होणाऱ्या परिणामांपेक्षा थोडा भिन्न असतो. याला पाण्याचे असंगत आचरण म्हणतात. याविषयी आपण पुढील इयत्तात म्हणजे 10वीला बघणार आहोत. एनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. आणि ह्या एनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर म्हणजे पाण्याच्या असंगत आचरणामुळे जिथे बर्फ पडतो, जिथे तापमान खूप थंड असतं, तिथे सुद्धा त्या नदीमध्ये किंवा लेकमध्ये हे प्राणी जलचर जिवंत राहू शकतात. कारण पाण्याचं एक असंगत आचरण आहे. आपण तापमान वाढवत गेलं की कोणत्याही पदार्थाचं प्रसरण होतं, परंतु पाणी जे आहे ते 0 ते 4 अंश सेल्सिअस पर्यंत आकुंचित पावतं. म्हणजे 0 अंश सेल्सिअस पासून जर तापमान वाढत गेलो तर 4 अंश सेल्सिअसला त्याचं आकुंचन होतं, तिथपर्यंत आकुंचन होत जातं आणि तिथून त्याचं प्रसरण होत जातं. म्हणजे त्याला म्हणतात पाण्याचं असंगत आचरण. आणि ह्याच गुणधर्मामुळे वेगळ्या प्रकारचे जलचर या पाण्यामध्ये जिथे बर्फवृष्टी होते, जिथे तापमान खूप थंड आहे, अशा ठिकाणी सुद्धा जिवंत राहू शकतात. बघा वायूचे प्रसरण. आता आपण सॉलिड बघितलं, लिक्विड बघितलं, आता आपण वायू बघूया. वायूला ठराविक आकारमानही नसते. तुम्हाला माहिती आहे एखाद्या खोलीत जो वायू आहे तो इथं सदा फिरत असतो, म्हणजे त्याला ठराविक आकारमानही नाही. द्रवाला आकारमान तरी होतं. वायूला उष्णता दिल्यावर त्याचे प्रसरण होते. आपल्याला माहिती आहे आपल्या ट्यूब मध्ये असलेली हवा जी आहे ती मे महिन्यामध्ये जर जास्त ठेवली तर ट्यूब फुटण्याची शक्यता असते, कारण तिथे वायूचे प्रसरण होत असते. परंतु वायू एका ठराविक आकाराच्या बाटलीत बंदिस्त केलेला असल्यास त्याचे आकारमान वाढू शकत नाही, त्याचा दाब वाढतो. म्हणून तुम्हाला ट्यूब फुटते का तर त्याचा आकारमान वाढू शकत नाही, परंतु त्याचा प्रेशर वाढतो आणि त्याच्यामुळे ती जी रबरी ट्यूब असते ती फुटून जाऊ शकते. आता आपण हे पुढल्या आकृतीमध्ये पाहणार आहोत. इथे बघा घनता बरोबर वस्तुमान छेद आकारमान. म्हणजे आपल्याला घनतेचं सूत्र माहिती आहे, डेन्सिटी = मास अपॉन व्हॉल्यूम. म्हणजे डेन्सिटी आणि मास एकमेकाला डायरेक्ट प्रपोर्शन आहेत. वस्तुमान वाढलं की घनता वाढते, वस्तुमान कमी झालं की घनता कमी होते. परंतु वस्तुमान आणि आकारमान जे आहे ते एकमेकाला व्यस्त प्रमाणात आहेत. आता आपण जर बघितलं की आपण लोखंडाचा ठोकळा घेतला, लोखंडाचा ठोकळा पाण्यात टाकला की पाण्यात बुडतो, कारण त्याची घनता कशी आहे, जास्त आहे पाण्यापेक्षा, म्हणून तो खाली जातो. परंतु तोच ठोकळा आपण घेतला आणि त्याला हॅमर करून हातोडीने त्याला आपण पातळात रूपांतर केलं आणि आता पाण्यात टाकल्यावर तो पाण्यात तरंगत राहतो, कारण इथे आकारमान वाढलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे आकारमान आणि घनता एकमेकाच्या व्यस्त प्रमाणात आहेत. आकारमान वाढले की घनता कमी होते. म्हणून अशा प्रकारची जहाज बनवून ती जहाज आपण समुद्रात चालताना बघतो. तर बाटली इथे बघा वस्तुमानचे आकारमाने सूत्रानुसार बंदिस्त बाटलीतील वायूचे तापमान वाढवल्यावर त्याच्या घनतेवर काय परिणाम होईल तो आपण इथे बघणार आहोत. बाटलीत बंदिस्त नसल्यास व त्यात एक सरकणारा दट्ट्या बसलेला असल्यास वायूच्या घनतेचा काय परिणाम, दट्ट्या वरवर जाईल. याचं कारण तुम्हाला माहिती आहे, त्याचा आकारमान वाढत नाही तर दाब वाढत जातो त्याला प्रसरण पावत असताना. त्यामुळे दाब स्थिर ठेवून वायूचे प्रसरण मोजले जाते. म्हणजे दाब स्थिर ठेवावा लागतो आणि त्यावेळेला वायूचे प्रसरण मोजले जाते. अशा प्रसरणांकास स्थिर दाब प्रसरणांक असं म्हणतात, कारण ते दट्ट्याने दाब कसा ठेवलेला आहे, म्हणजे पिस्टनने तो दाब कसा ठेवलेला आहे तर
स्थिर ठेवलेला आहे. आता तो खालील सूत्राने काढला जातो. V2 = V1 1 प्लस बीटा डेल्टा टी. परत एकदा इथे दिलेलं V2 आणि V1 म्हणजेच काय, तर अंतिम आणि आरंभीचे आकारमान आहे. तर बीटा हे काय आहे, तर वायूचा स्थिर दाब प्रसरणांक आहे. इथे पहा काही तुम्हाला इमेजेस दिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत जे काही आपण शिकलो त्याचा वापर करून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. प्रश्न असा आहे की वायूस उष्णता दिल्यास त्याची घनता कमी होते, हे बाजूच्या कुठल्या चित्रात दिसते ते सांगा. याचं ह्या क्वेश्चनचा आन्सर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला द्यायचा आहे. हे तुम्ही आन्सर बघा, कारण आतापर्यंत आपण जे काही शिकलो याच्यावर तुम्हाला ते सांगता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या शेवटच्या सेशनमध्ये स्थायूचं प्रतलीय प्रसरण कशा प्रकारे होतं, त्याच्यानंतर वायूचं प्रसरण कशा प्रकारे, व्हॉल्यूम कसा वाढतो किंवा द्रवाचा व्हॉल्यूम कसा वाढतो त्याच्याविषयी जाणून घेतलं. आतापर्यंत आपण 5 सेशन बघितले. त्याच्यामध्ये तापमान, उष्णता, उष्णतेचा परिणाम, तापमापीद्वारे तापमान कसे मोजले जाते, कॅलरी मापी कशा प्रकारे हीट मोजते, आणि त्याच्यानंतर वेगळ्या प्रकारचे आपण प्रसरणांक, स्थिरांक बघितले. लॅम्बडा, बीटा, गॅमा कुठे वापरला, स्थायूमध्ये लॅम्बडा वापरला जातो, द्रवामध्ये बीटा वापरला जातो, तर वायूमध्ये आपण बघितलं द्रवामध्ये सिग्मा वापरला जातो, तर वायूमध्ये आपण बीटा वापरत होतो. हे स्थिरांकांचे सिम्बॉल्स आहेत, त्याच्याविषयी आपण जाणून घेतलं. मला वाटतं आपल्याला हा लेसन व्यवस्थितपणे समजला असेल. आपल्याला काही शंका वगैरे असतील तर आपण AS विद्यालयाच्या ऍप मार्फत आम्हाला त्या विचारू शकता. AS विद्यालय हे असं ऍप आहे जिथे तज्ञ शिक्षक आपल्याला वेगवेगळ्या विषयांचं मार्गदर्शन करत असतात आणि आपली बुद्धिमत्ता वाढवून आपण पेपरमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवावे याच्यासाठी प्रयत्न करत असतात. आपल्या कोणत्याही शंका असतील त्या तुम्ही आम्हाला विचारू शकता. धन्यवाद.